नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. दिवाळीत अनेक फटाके वाजलेत. इतके फटाके वाजलेत, वेगवेगळे आवाज झाले, ध्वनी प्रदूषण झालंय, अजून कसलं प्रदूषण झालंय, हवेतलं प्रदूषण झालंय. तशा राजकीय दिवाळीत सुद्धा आतिषबाजी झाली आहे आणि त्यातून वेगवेगळे प्रदूषण झालेले आहेत. या प्रदूषणावरचा उतारा म्हणून अनेक जण काही चर्चा रंगवायला लागले. खास करून शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांची दिवाळी यावर जास्त चर्चा होतीये. जरा बघा, अजित पवार गोविंद बागेत गेले आणि गोविंद बागेत गेल्यावरती अजित पवारांच्या शरद पवार यांच्या भेटीची चर्चा रंगली. सुप्रिया सुळेंनी अजित पवार शरद पवारांच्याच पाठीशी उभा असंही ट्विट केलं. पुढे सुप्रिया सुळे अजित पवारांना भाऊबीजेचं भेटायला गेल्या आणि त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रसृत केला. एकीकडं नाते दाखवले, त्याची वीण घट्ट केल्याचं सांगितलं जातं आणि त्याचा प्रसारही केला जातो. म्हणजे सुप्रिया सुळे अजित पवार यांच्यातलं बहीण भावाचं नातं कसं अभेद्य आहे हे सांगितलं जातं. ईश्वर करो ते नातं अभेद्य राहो, अतूट राहो, अधिक मजबूत होत राहो. शरद पवार अजित पवारांच्याकडे काटेवाडीत जातात, तर अजित पवार गोविंद बागेत जाऊन त्यांना भेटून येतात. या विषयाची देखील जोरदार चर्चा होते आणि अजित पवारांना केलेल्या कृत्याचा पश्चाताप होत असल्याची चर्चा सुद्धा रंगत येते. आता ही चर्चा का सुरू झाली असा प्रश्न पडतो. म्हणजे काही लोक म्हणतात की आमचा अजित पवारांच्यावरती भरोसाच नाहीये, ते काय करतील याची गॅरंटी देत नाही, उद्या कदाचित यांची साथ सोडून पुन्हा त्यांच्याकडे जाण्याची जास्त शक्यता दिसतेय. मला हा प्रश्न पडला की अजित पवार जातील का नाही जातील, या सगळ्या प्रश्नांच्या पेक्षा सुद्धा आता जी चर्चा सुरू आहे ती का सुरू आहे असा प्रश्न मला पडला होता. म्हणजे काही कारण असेल ना ही चर्चा सुरू करण्याचं. खरंच अजित पवार जाणार आहे याचं कारण असू शकतं. अजित पवार जाणार असल्याचं वातावरण तयार केलं जावं हे त्यामागचं कारण असू शकतं, किंवा अन्य काही कारण असू शकतं. अन्य काही कारणांच्या वरती जेव्हा मी फोकस करतो तेव्हा लक्षात येतं की आता महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार गटाची पुरती इज्जत चाललेली आहे. पुरती म्हणजे आपण ग्रामपंचायत निवडणुकीत बघितलं काय झालं ते, किंवा शरद पवारांच्या सोबत किती आमदार शिल्लक आहेत तेही आपण बघितलं. त्यांच्यामध्येही कशी चलबिचल चालू आहे तेही सगळ्या जगाला ठाऊक आहे. तिकडे जेवण चाललंय, मोठा कार्यक्रम चाललाय आणि इकडे आपण आपल्या तटात काहीतरी पडेल म्हणून बसून राहायचं, या अपेक्षेनं वाट बघणारे आमदार किती शिल्लक राहतील हाही मोठा प्रश्न आहे. त्यासोबत शरद पवारांच्या एकूणच प्रभावावर होत असलेले अटॅक, म्हणजे अगदी नामदेवराव जाधवांनी केलेला अटॅक, शरद पवारांची राजकीय जी काही डावपेचांच्या खेळी होत्या त्याचे झालेल्या परिणामांच्या वरती झालेली चर्चा असेल. आपण अंतरवली सराटीमध्ये शरद पवार गेल्यावर दिलेल्या घोषणा आपण बघितलेल्या आहेत. काय दिल्या होत्या शरद पवार बोलत असताना, त्या दुरीतिरी एक्कावाल्या घोषणा आपण ऐकलेल्या आहेत. या सगळ्या घोषणा ऐकल्यावर शरद पवार नावाची जादू महाराष्ट्राच्या राजकारणात कमी होऊ लागली आहे हे स्पष्टपणे समजायला लागतं. अशा वेळी ती जादू कायम आहे हे दाखवण्यासाठी काहीतरी करणं आवश्यक असतं. आता तुम्ही म्हणाल जादू संपायलीये कुलकर्णी, काहीतरी फेकू नका. नाही फेकणार आहे मी, वस्तुस्थिती सांगतोय. राज्यामध्ये महाविकास आघाडीची एकत्रित बैठक झाली आणि त्यावरती लोकसभेच्या जागा वाटपावर चर्चा झाली. आता या सगळ्या बातम्या मीडियातून आल्यात, म्हणजे मी माझं शोधतोय यातला भाग नाहीये. काही मीडियानी बातम्या दिल्यात. जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं सांगितलंय. आता हा फॉर्म्युला कसा आहे तोही जरा आपण समजून घेतला पाहिजे. शिवसेना उबाठा गटाला ज्या जागा मिळणार आहेत असं म्हटलं जात आहे चर्चांती, त्या 19 ते 21 जागांवरती उबाठा निवडणूक लढवेल. म्हणजे महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा आहेत 48, त्यापैकी 19 ते 21 जागावरती उबाठा लढवेल असं त्या आघाडीच्या बैठकीत ठरलंय म्हणे. अजून कुठे ऑथेंटिक घोषणा झालेली नाहीये, पण उबाठा सेनेचे नेते हे सांगतायत. म्हणजे चंद्रकांत खैरेंसारखे नेते हे सांगतायत, अजून कोणकोणते नेते सांगतायत की सर्वात अधिक जागा या उबाठा गटाला मिळणार आहेत. 19 ते 21 जागा मिळणार आहेत. काँग्रेस 13 ते 15 जागा लढू शकतं. 13 ते 15 जागा लढू शकतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाट्याला 10 ते 11 जागा येत आहेत.
खरं आहे त्यांचंही. ज्यांना आयुष्यात, ज्या पक्षाच्या संपूर्ण आयुष्यात, राजकीय पक्षाच्या जीवनात 10 जागा जिंकता आलेल्या नाहीत, त्यांना जास्त जागा द्यायच्या तरी कशा? कधीच नाही ना. सर्वोच्च संख्या पवारांच्या पक्षाची 8 राहिलेली आहे, एकत्रित पवारांच्या पक्षाची. म्हणजे मुळात पवारांचा पक्षच विभक्त असतो, कुठून तरी बाहेर पडलेला. तो त्यावेळेला काँग्रेसमधून बाहेर पडलेला होता आणि काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या पवारांच्या एकत्रित पक्षाची एकूण सर्वोच्च क्षमता 8 आणि सर्वात कमी क्षमता 4. अशा वेळी त्यांच्या पक्षाला 8 जागा मिळायला पाहिजेत, 10 जागा मिळायला पाहिजेत, खूप झाल्या की. आणि त्यातल्या त्यात आता शरद पवारांचा पक्ष विभक्त झालाय. त्यांच्यापासून काही खासदार निघून गेलेत, 40च्या वर आमदार निघून गेलेत. अशा वेळी शरद पवारांची ताकद उरली ती काय? विश्वास पहिले उरला नव्हता, आता ताकद उरली ती काय असा प्रश्न आहे. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाला सर्वात कमी जागा महाविकास आघाडीमध्ये ऑफर केल्या गेलेल्या आहेत. हेच खरं दुखणं आहे, इथेच खरी गोम आहे. आत्ता जागा कमी म्हटल्यावर विधानसभेच्या निवडणुकीत तर शरद पवारांच्या पक्षाला 100 सुद्धा जागा मिळणार नाहीत. कारण एकूण आहेत 288. म्हणजे अगदी 288 जागाचा विचार केला, 3 पक्षामध्ये विभागायचं ठरवलं, म्हणजे इंडिया आघाडीचा विचार केल्यावर तर सपाला काही द्याव्या लागतील, पुन्हा अजून काही बहुजन वंचित आघाडीला काही द्याव्या लागतील, त्यांना सोबत घेतलं या सगळ्यांनी मिळून, तर मग 80-90 जागा फार फार तर पवारांच्या वाट्याला येतील. अशा वेळी अजित पवारांना पश्चाताप होतो आहे, ते परत येण्याचा विचार करतायत. अशी कंडी पिकवून देऊन आपल्या वाट्याला अधिकाधिक जागा मिळू शकतात का याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, पवारांचं राजकारण समजायला 100 जन्म घ्यावे लागतील असं शिवसेना उबाठा गटाचे विश्वप्रवक्ते संजय राऊत म्हणाले होते. खरंच शरद पवार समजायला 100 जन्म घ्यावे लागत असतील तर संजय राऊत, तुमची पार्टी पवारांच्या पक्षाची जी काही इज्जत घेते आहे ना, त्यावरून पवारांना लक्षात आलंय की लेकरू म्हणून खांद्यावर घेतल्यावर हे लेकरू आता कानात तयारी करताय. मग अशा वेळी शरद पवारांच्या सारखा चाणाक्ष माणूस इथे येऊन खाली पडून जगण्यापेक्षा आपण आणखी काही डावपेच करू शकतो का याचा विचार नक्की करेल. म्हणजे पवार, मला तर वाटतंय दिल्ली समोर आज काही प्रस्ताव ठेवत असतील, मला तरी वाटतंय, हे वाटतंय फक्त म्हणतो मी. एका राजकीय इच्छा व्यक्त करणाऱ्या माणसाला, राजकीय इच्छा असलेल्या माणसाला, त्याला महत्वाकांक्षा असलेल्या माणसाच्या मनात काय काय विचार येऊ शकतात हे साधारणतः एका राजकारणाच्या अभ्यासकाला कळू लागतं. पवारांच्या लक्षात आलंय की मोदींनी अपना सब कुछ छीन लिया है, सगळं काढून घेतलंय. अशा वेळी आपण एकटेच बाजूला पडून अत्यंत खालचं स्थान घेण्यापेक्षा अजून काही नवं मागू शकतो का याचा विचार केला जातो आहे. आणि पवार त्याच डावपेचाचा भाग आखत असतील. अर्थात मोदी पवारांचं आता ऐकतील की नाही हा प्रश्न आहे, पण तरीही मी बोलू शकतो हे पवार दाखवू शकतात. म्हणूनच अजित पवार नाराजी दूर करून पश्चाताप होऊन परतीच्या वाटेवर आहेत ही एक अफवा पसरवली जाते आहे. आणि दुसरं, पवार एक इशारा देत आहेत महाविकास आघाडीला, मी तर बाबा कधीही जाऊ शकतो, तुम्ही तुमचं बघा. कारण पवारांच्या पक्षाची एवढी इज्जत घेतल्यावर पवार गप्प बसतील ते शरद पवार कसले. त्याच्यामुळंच पवारांच्या पुढच्या खेळीकडे लक्ष द्या. पवारांना मिळणारं नगण्य स्थान हेच या चर्चाचं उगमस्थान आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.